श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशन्मस्त्री सरस्वती श्री मोठं सीताय नमः. नामधारक शिष्यराना लागे सीताची या चरणा विनवितसे कर जोडून भक्तिभावे करून या मने स्वामी सिद्ध मुनी पूर्वकथानुसंधानी पतीसहित सुवासिनी आडे गुरु समागमे श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारून आमांसी निरोपा वेदातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा. दुसरे दिवशी प्रातःकाळा दंपती दोघे गुरुजवळा येऊन बैसती वंदुनी विनविता ती कर जोडून आम्हा शुक घडले दिनी एक येतीने येऊनी नाना धर्मा निरोपिले रुद्राक्षचारी आम्हांसी देता बोलला परेसी कानी बांधून प्रेतासी दहन करी म्हणितले आणि एक बोलले रुद्र सुक्त असे भले अभिषेक करते विप्रकुळे ते तीर्थ आणावे आणून तीर्थ प्रेतावरे प्रोक्ष तुम्ही भावे करी अंतकाळ समयी दर्शन करी श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगून आमचे आपण गेला परेसी रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामी ऐकून तिचे वचन श्री गुरु आम्हा सांगती हसून रुद्राक्ष दिले आम्हीच जाणा तुझी भक्ती देखून या भक्ती अथवा भक्तीसी रुद्राक्ष धारण नाराची पापेने लागती परेसी उत्तमात्वानी चाटे सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार स्वरूपे होया तोची रुद्र समस्त देव वंदिती सहस्र जरी न साधती दाही बाहुस षोडश असती शिकेशी बांधा एक छती चतुर्विशती दोही करी कंठाभरणा 32 मस्तके बांधा चत्वारिशाचे श्रवण दोई द्वादशाचे धारण करावे परे अष्टोत्तर शत एक कंठी माळा करी सुरेख रुद्रपुत्र समानेक येणे विध धारणा केली त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारणा करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती त्यासी होया सद्गती रुद्र लोके अखंडिता रुद्राक्ष माळा धरुणी जप करती अनुष्ठानी अनंत फळ असे जाणे ऐका स्वते एक चिते रुद्राक्ष ठेवणी पूजेसी अभिषेकावे रुद्र चुकतेसी लिंग पूजा सामान्यसी फळ ते निर्धारे एकमुख पंचमुख एकादशी मुख चतुर्विशादी कौतुका मुख असते परे हे उत्तम मिळती जरी अथवा असते नाना परी धारण करावे प्रीती करी लादे चतुर्विध पुरुषार्थ याचे पूर्वीला आख्यान विशेष असते अतिगहन ऐकता पापे पळून जाती त्वरित परेसा राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परेसी त्याचा पुत्र सुधर्माईसी प्रख्यात होता वधारा त्या राजाचा मंत्री सुत नाम तारकसे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परम सख्यात वेळासती देखा उभयता एक वयसी सुकुमाराती सुंदरेसी एक स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखे संतोषे क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषिनी ऐसे कुमार महाज्ञानी शिव भजक परेसा सर्व देही अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार भस्मधारण त्रिपुंड तिलक से परेसा वर्ततायचे एके दिवशी तया राज मंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी साष्टांग नमुनी घेऊन आला मंदिरात कर जोडून मुनीश्वरासी विनवी राजा भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे म्हणत असे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्षमाळा कंठीहार सर्व भरणे त्याची करते शिकविल्या नायकती कैसे ज्ञान यांचे मती स्वामी याते निरोप देती तरीच ऐकती कुमारका भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळे तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारोनी निरोपा वेदातारा ऐकोनी रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपित से आसोना मने विचित्र असे ऐका तुझ्या आणि तुझ्या मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एकचिते साचा म्हणे ऋषी तय वेळी पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वेशनारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती सर्वांभरणे तिसी असती जैसी दिसे मनमथरती नवयौवना सोमकांती अति लावण्य सुंदरी असनी वारवनिता म्हणे आपण पतिव्रता धर्म करी असंख्याता अन्न वस्त्रे ब्राह्मणांसी
सखी वर्ग सहित नृत्य करी मनोरथ कुकुट मर्कट विनोदार्थ बांधिले ते नृत्य मंडपी तया मर्कट कुकुटांची रुद्राक्षमाळा भूषणेसी कुकुटाच्या शिकेसी रुद्राक्षेक बांधिला असे तया मर्कटा कुकुटांची शिकवी नृत्य विनोदेसी वर्तता एके दिवशी अभिनव झाले परेसा शिवव्रत म्हणजे एक वैशाला मादनिका रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेशाला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा रत्न खचित लिंगनिका तेज फाके चंद्रार्क विराजमान दिसत असे देखुन लिंग रत्न खचित विस्मय करी वारवनिता फुले सखीसी असे म्हणत ऐसा वस्तू पाहिजे पुसात या वैशाची देईन जरी मोलासी अथवा देईल अग्रतीसी होईन कुलश्री दिवस तीन ऐकून सख्यांचे वचन मने वैश्य हसून देईन लिंग मोहन रतिकांक्षा करून या तुमची मुख्य वारवनिता होईल जरी माझी कांता दिवस तीन पतिव्रता होऊन असणे मनोभावे ऐकून वैश्य वचन बोले वारवनिता आपण दिनत्रया सत्य जाना होईन तुमची कुलश्री लिंग देऊनी वेशेसी बोले वैश्य परेसी माझ्या प्राण समानेसी लिंगाचे जाण तुवा या कारणे लिंगासी जतन करावे परेसी हानी होता लिंगासी प्राण आपला त्योजिना संभोग समयी लिंगासी ठेवू नये जवळकेसी मने वैश्य तियेसी ते वेळी परेसा ऐकोने वैश्य वचना मंडपी ठेविले लिंगरत्ना मध्यस्तंभी बैसवना गेली अंतरगृहासी क्रीडा करीत दोघे जण होती एका एक क्षणा उठीला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात अग्नी लागून मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीत असे प्रलाप देखून ते वेळी मने हा हा काय झाले माझे प्राणलिंग विजविता ती अतिप्रबळे नगरलोक मने हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले विजविताती अतिप्रबळे नगर लोक मिळून विजुनी पाती लिंगाती झाले दग्ध परेसी अग्नित मरकट कुकुटांची दहन झाले अवधारा वैश्य देखुनी ते वेळी दुःख करी अतिप्रबळी प्राणलिंग जळून गेले आता प्राण तेजून म्हणे लिंग दहन झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करता वेश दुःख करीत असे वैश्य माझा प्राणेश्वर तया हानी झाली निर्धारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण तेजून आपले बंधू सहोदरासी नमो निपुसे तय वेळेसी निरोप द्यावा आपणाची पती समागमे जातसे ऐकून तिचे वचना दुःख करीती बंधुजना मनती तुझी बुद्धिहीना काय धर्म करीतेसी ऐसे वैश्य किती येती त्यांची कैसी होशीच ती हसती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रत धर्मख्यात वेद क्षत्री परेसा पती सेवे जेनारी सगमन जाय प्रीती करी एक एक पावले भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे म्हणून विनवी समर्थांची निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंड स्मरणीय सर्वेश्वर केला सूर्यसी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास थोर करती झाली ते वेळी नमोनी समर्थ द्विजांशी उभी ठेली अग्निपाशी उडी घालिता वेगेची अभिनव झाले ते वेळी सदाशिव पंचवक्त्र दशभुज नागसूत्र हाती असे पानपात्र त्रिशूळ डमरुकरी असे भस्मांकित जटाधारी वैसलाचे नंदीवरी धरित झाला वरचेवरी वेशीची तये वेळी ईश्वर म्हणे तुळसी आलो तुझ्या परीक्षेची धर्मधैर्य पावायची येणे घडले परेसा तुझे मन पावायची झालो अग्निप्रवेशी तुझी पतिव्रता होती सत्य केले व्रत आपुले तुष्टुल तुझे भक्तीसी देईन वर्गे मागसी आयुरारोग्य स्त्रियेसी जयीची मागाता मने वेशात वेळी न लगे वर चंद्रमौळी स्वर्गभूमी पाताळी न गे भोग ऐश्वर्य तुझे चरण कमळी भृंग होऊन असे महाभाग्य माझे इष्ट बंधू वर्ग सकळ तुझे सन्निदेशी ऐकून तिचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समस्थान विमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्य मंडपात जो का झाला मर्कटघात तय कुकुटा समेत दग्ध झाले परेसा म्हणे पराशर ऋषी सांगेन राया परेसी मर्कटत्व तेजुने हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे म्हटल्याचे खुशी कुकुट जन्मला परेसी
रुद्राक्ष धारणा फळे ऐसी राजकुमार होऊन निघाले पूर्व संस्कारा करिता. रुद्राक्ष धारण असे करिता दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे. आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारणा करिता ती त्यांच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर. श्री गुरुमंती दंपतीसी येणे परिरायसी सांगत झाला महर्षी पराशर विस्तारे. ऐकून ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून प्रश्न केला तिघन सांगेने काय एकच होते. इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतोरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनाम धारक संवादे रुद्राक्ष महिमा व निरूपण नाम त्रयोदशोती अध्याय. श्री गुरुदत्त त्र्यंपन्मस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.